काँग्रेसचे काही म्हणजे पूर्ण नाही, एका दुसरा पदाधिकारी आहे. म्हणजे काही आता ज्यांचे वॉर्ड जवळ आलेले आहे, जे आता एका वॉर्डात आता नगरपालिकेला संधी आहे, अशा लोकांनी त्यांच्यावर कॉम्प्रोमाइज करून एक लॉबिंग करायचा प्रयत्न केला आणि आमच्या काही इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जाऊन ते भेटले की बाबा हे नाव नको, हिला घेऊया, एकत्र काम करूया, असं सांगितलं गेलं. तुमचा अधिकार, तुमचा संबंध काय आहे यात हस्तक्षेप करायचा? तुम्ही तुमच्यात आधी तुमच्यातले गेले ते कुणामुळे गेले, कुणाच्या नाराजीमुळे गेले, काय झाले ते तिकडे सांभाळा नाही. इथं कोण व्हायचं काय नाही व्हायचं त्याच्यात कशाला तुम्ही शांतपणे शिकवायला यायला पाहिजे ना. उद्धव सेनेमध्ये काँग्रेसनी हे करणं, चेंजेस करणं हे दुर्दैव आहे असं वाटत नाही. नक्कीच दुर्दैव आहे, कारण काँग्रेसचा कोणतरी पदाधिकारी येतोय आणि बैठक घेतोय आणि त्यातल्या आमच्या शिवसैनिकांना फूस लावतोय आणि तुम्ही सांगा ही नको ही. त्याच्या आधी ज्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते किंवा काय त्यावेळी आम्ही मग कशा पद्धतीने काम केलं, समोरच्या अंगावर घेऊन काम केलं ना. म्हणजे जे त्यातल्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं नाही ते आम्ही शिवसैनिकांनी करून दाखवलं ना. त्यावेळी पण आम्ही किती आक्रमकपणे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कुठले व्हिडिओ केले, कुठली कशी गाणी केली, काय केलं, ते समोरच्याला घाम पोडणारी होतीत ना. तर आमचा पण वाटा आहे ना. मग ह्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, सगळी काँग्रेस नाही, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी आम्ही एकत्र येतोय त्यावेळी महाविकास आघाडी हे लोकांच्या प्रश्नावर किंवा समोर सत्ताधारी आहेत त्यांच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण विरोध कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टीला करतो याच्यावर हे पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी माहिती आहे म्हणून तुम्ही येऊन हे पाहिजे का येऊ नको हे सांगणारा तुमचा काय अधिकार आहे? यापुढची भूमिका काय असणार आहे? निवडणुका तोंडावर काय वेगळा झेंडा आता किंवा काय वेगळा निर्णय आहे का? नाही, भगवा झेंडा हाच आमच्या कायम मनात, हातात आणि डोक्यावर आहे आणि डोक्यात सुद्धा आहे. त्यामुळे भगवा झेंडा सोडून काही दुसरा विचार 100% नाही आहे. कारण मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं की मी वरिष्ठांशी बोललेला आहे. वरिष्ठांचा काल स्वतःहून फोन आलेला की बाबा निर्णय आम्ही काही ऐनवेळी बदललेला आहे, ते त्यांनी मान्य सुद्धा केलेला आहे. तर वरिष्ठांशी बोलून, म्हणजे प्रमुख नेत्यांशी बोलून आम्ही बोलवतो आणि त्या साहेबांशी तुम्ही एकदा बोला असं सांगितलेलं आहे. त्यामुळे बोलवतील असं वाटते. नाही बोलवलं तर जर तरचा विषय नंतर आहे. काही सकारात्मक निर्णय होतील असं वाटते का? हा, आता बोलले तर त्या पद्धतीनं मग बघूया, बोलवून घेतलं तर बघूया. कारण जिल्ह्यातलीच सगळी करतात आहे, मी एकटा नाही. बरेच ग्रामीणवरच्या कार्यकर्त्यांनी वगैरे त्यांना फोन करून सांगितलेलं आहे. पेपरमध्ये काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपल्या माध्यमातून ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या पण वर गेलेल्या आहेत. त्यामुळे ते निश्चितपणे वर विचार हा 100% होणार.